नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। राजेवाडी येथील पुलावरून दुचाकीसह 2 जण गेले वाहून। वालूर सेलू मार्गावरील राजेवाडी पुलावर आज मंगळवार सायंकाळी 5च्या सुमारास दुर्दैवी घटना घडली। लोअर दुधना प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दुधना नदीला प्रचंड पूर आला असताना 2 युवकांनी दुचाकीवरून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड प्रवाहामुळे त्यांचा तोल सुटला आणि दुचाकीसह ते दोघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले। घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले, मात्र नदीतील पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने शोध मोहिमेत अडथळे येत असूनही प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। वाहून गेलेल्यांपैकी एक युवक वालूर येथील तर दुसरा गुलकंड येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। अद्याप त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। या घटनेनंतर परिसरात भीतीचे व हळहळीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची वेळ आली असून दुधना नदीसह प्रकल्पातील नाले ओढ्यांनाही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाने वारंवार इशारे दिले असूनही काही नागरिक धोकादायक ठिकाणी जात असल्याचे दिसून येत आहे। गावकऱ्यांनी अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पूर परिस्थितीमध्ये पूल किंवा नाले ओलांडण्याचा धोका घेऊ नये अशी भावना व्यक्त केली आहे। तर प्रशासनाने नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।